गुड मॉर्निंग. मला जास्त प्रेशर तरुणामध्ये असं सेशन घेताना, कारण की कसं गुरुवारी लोक बसलेले आहेत माझे. ओके, तर त्यांना काय सांगणार मी नवीन असं आहे. पण तरी एक टॉपिक जो खूप इंटरेस्टिंग आणि मला करावा असं वाटला, कारण त्याची पॉवर मला स्वतःला कळाली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये. त्याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, सो टॉपिक इज, सगळ्यांना माहिती आहे की टॉपिक काय आहे? पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. ओके, सो जर्नी फ्रॉम मेंबर टू मोस्ट रिमेंबर एंटरप्रेन्योर असं आपण घेतलेलं आहे. ओके, सो या टॉपिकला थोडं कव्हर करण्याच्या हिशोबाने मी याला एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये आणलेलं आहे. ओके, आणि स्टोरी इज ऑफ अन इनविजिबल एंटरप्रेन्योर, जो कधी दिसत नाही. ओके, तर त्या टॉपिकवर आपण घेणार. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे आणि इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स. ओके, म्हणजे घडलेल्या घटनांवर आधारित आहे. ठीक आहे, नेक्स्ट हे आहे ना. ओके, ठीक आहे. सो ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे आणि या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, संवाद आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. या कथेचा कोणत्याही वास्तविक किंवा इथे उपस्थित व्यक्ती, व्यवसाय, संस्था किंवा प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची साधारण आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. म्हणजे समजा तुम्हाला असं वाटलं हा माझ्याबद्दल बोलतो, तर तसं नाही आहे. मी जेनेरिक बनवलेलं प्रेझेंटेशन, पूर्ण टार्गेट करून नाही बनवलेलं आहे. त्यामागे कोणताही हेतुपुरस्सर संदर्भ किंवा उद्देश नाही. ओके, सो आपली स्टोरी दोन कॅरेक्टर्सच्या अराउंड रिव्हॉल्व होते आणि त्या कॅरेक्टरपैकी पहिलं कॅरेक्टर आहे, त्याचं नाव आहे भल्लालदेव. भल्लालदेव माहिती कुठे कुठे होता? बाहुबली. ओके, सो भल्लालदेव हा 42 वर्षाचा एक इंटिरियर डिझायनर आहे. अत्यंत प्रोफेशनल, अत्यंत बिझी, अत्यंत श्रूड, ज्याला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडत नाही असा हा व्यक्ती आहे. आणि त्याला असं वाटतं की हे सगळं ठीक आहे, म्हणजे मीटिंग्स वगैरे ठीक आहे, पण आपण जास्त काम करत राहिलो पाहिजे, कनेक्शन्स वगैरे नंतर होतात पुढे जाऊन असं आहे. आणि या व्यतिरिक्त सेकंड कॅरेक्टर आपलं जे आहे तो आहे बाहुबली. ओके, जो 38 वर्षाचा एक इंटिरियर डिझायनरच आहे आणि हा खूप जॉली आहे. याला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं. हा काइंड ऑफ गिव्हर कॅटेगरीतला माणूस आहे, जो लोकांशी अटॅच होतो आणि लोकांना मदत करायला नेहमी पुढे असतो. आणि दोघेही इंटिरियर डिझायनर आहेत. आणि या दोघांनीही अशीच एक व्हिजिटर आपल्याकडे आले, दोघांनीही एमपीसीची मीटिंग अटेंड केली. दोघे मित्र आहेत चांगले. दोघांनी एमपीसीची मीटिंग अटेंड केली आणि विचार केला की एमपीसी जॉईन करायचं. पण एकाच चॅप्टरमध्ये दोन कॅटेगरी मिळणार नाहीत, म्हणून एकाने जॉईन केलं तोरणा आणि एकाने जॉईन केलं सीताकडे. ओके, आणि पहिल्याच दिवशी जेव्हा दोघे जण आले तेव्हा त्यांनी आता बोलले की आता बस, आता एमपीसी मध्ये आलं म्हणजे धंदाच धंदा. ओके, पण त्यातल्या त्यात जो भल्लालदेव आहे त्याचा माइंडसेट जो आहे तो आहे हंटर कॅटेगरी मधला, की त्याला फक्त पाहिजे, राक्षसी वृत्ती आहे. आणि जो बाहुबली आहे तो गिव्हर कॅटेगरी मधला आहे, की त्याला माहिती आहे की मी कॉन्ट्रीब्युशन केलं की मला नंतर ते फिरून मिळणार आहे. पहिलीच मीटिंग झाली. पहिल्या मीटिंगला जेव्हा भल्लालदेव आला त्याला एकही कॉन्टॅक्ट नाही मिळाला. तो चिडला, अरे सकाळी 7:30ला उठून मी इकडे आलोय आणि मला काहीच नाही मिळालं. असं म्हणजे नक्की वर्कआउट होतं की नाही होत बिझनेस मध्ये. पण बाहुबली पण सिद्धगडच्या मीटिंगला गेलाय, पण तो पहिल्या मीटिंगला बोलला की मला काही कॉन्टॅक्ट नाही मिळाले, पण मला नवीन 15 लोक भेटली आज. ओके, जे पुढे जाऊन मला काही ना काहीतरी फ्रुटफुल होऊ शकतात. ओके, सो ही वॉज काइंड ऑफ पॉझिटिव्ह अबाउट द मीटिंग. पुढच्या प्रत्येक मीटिंग पासून मग भल्लालदेव लेट यायला सुरुवात झाली. म्हणजे त्याला प्रत्येक वेळेला काही ना काही ट्रॅफिकचं रिझन वगैरे असं सांगून तो लेट यायचा मीटिंगला. आणि मीटिंगला आल्या आल्या ही यूज टू स्टार्ट वॉचिंग मोबाईल्स. मोबाईलमध्ये टाइमपास करायचा. तो जास्त इथे इंटरेस्ट नाही घ्यायचा मीटिंगमध्ये. ओके, म्हणजे मी खूप जास्त बिझी असं दाखवायचा प्रत्येक मीटिंगमध्ये. आणि मीटिंग संपली की त्याला वाटायचं की माझं फक्त एवढंच काम की मीटिंगला यायचं आहे, तर तो ब्रेकफास्टला पण नाही थांबायचा आणि निघून जायचा. त्याला वाटतं नेटवर्किंग माझं कम्प्लीट झालेलं आहे. पण या व्यतिरिक्त बाहुबली प्रत्येक मीटिंगला वेळेवर यायचा. ओके, वेळेच्या खूप आधी यायचा, 40-45 मिनिटं. सेटअपला मदत करायचा, लोकांना भेटायचा, इंटरॅक्शन करायचा, व्हिजिटर्स बरोबर बोलायचा, व्हिजिटर्सचे बिझनेस सगळे समजून घ्यायचा आणि प्रत्येकाशी खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट व्हायचा. आणि जेव्हा संध्याकाळी दोघांचा कॉल व्हायचा ना की आज काय झालं, त्या बाहुबली बोलायचा की मला खूप मस्त वाटलं, म्हणजे मला एवढे चांगले लोक भेटली, मला एक रेफरन्स मिळाले वगैरे वगैरे. आणि भल्लालदेवला वाटायचं याला काही कामं नाही आहेत, त्या फक्त एमपीसी करत असतो. राईट. पुढच्या काही मीटिंग्स मध्ये असं झालं की भल्लालदेव मीटिंग्सला यायला कंटाळा करायला लागला, की असं पण कधी कधी मिळत नाही आपल्याला कॉन्टॅक्ट वगैरे, तर कशाला जायचं एवढं सकाळी उठून लवकरात लवकर. राईट. पण बाहुबली प्रत्येक मीटिंगला आवर्जून हजर असायचा. ओके, तरी कुठलीच मीटिंग कधी मिस नाही केली. भल्लालदेवचं फॅड एवढं कॉमन होतं ना की तो 10-15 सेकंदच बोलायचा, पण 30-4-5 वाक्य बोलायचा. ते एवढं कॉमन होतं की ते प्रोजेक्टरला पण पाठ झालं. म्हणजे त्याला लोकांना चिडवायला लागली होती की बाबा भल्लालदेव हेच बोलतो प्रत्येक वेळेला आला की.
पण या व्यतिरिक्त बाहुबली ज्या प्रत्येक मीटिंगला यायचा त्या तो काहीतरी क्रिएटिव्ह फॅड बनवून यायचा, तो नवीन नवीन सक्सेस स्टोरी त्यामध्ये ऍड करायचा. त्यामुळे लोक नेहमी उत्सुक असायचे की बाहुबली आता पुढे काय बोलणार. ओके, त्याच्या फ्लॅट लोक इंटरेस्टने ऐकायचे. जेव्हा बिस्टॉकची वेळ यायची तेव्हा बल्लालदेव तो कायम बिझी होता, त्यामुळे बल्लालदेवला वेळ नसायचा. तो बोलायचा की मला फक्त मीटिंग टू मीटिंग सांगा, मला बिस्टॉक्स वगैरे जमणार नाही, तेवढा फालतू वेळ माझ्याकडे नाहीये. राईट. त्यामुळे असं झालं ना की काही महिन्यानंतर ज्या नवीन मेंबर्स एमबीसी मध्ये यायला लागले त्या बोलायचे की हा कोण आहे नक्की, हा व्हिजिटर आहे की मेंबर आहे, हा कोणाशी बोलत पण नाही वगैरे वगैरे, त्याला कोणी ओळखायचंच नाही ऍक्च्युअल मध्ये. पण बाहुबली प्रत्येक बिस्टॉकला जायचा, सगळ्या लोकांशी चांगला कनेक्ट व्हायचा आणि ऍट द एंड ऑफ द बिस्टॉक बाहुबलीचा माइंडसेट असा असायचा की मला माहिती की मी या लोकांना कशी मदत करू शकतो. ओके. जेव्हा केवायपीचा वेळ यायचा ना तेव्हा अगेन बल्लालदेव वॉज बिझी आणि त्याला केवायपीला वेळ असायचा. 15 ते 20 मिनिटांमध्ये केवायपी उडवायची. आता टार्गेट असायचं, म्हणजे फॉर्मॅट जबरदस्ती केली आहे पीएचडीने तर केवायपी केली पाहिजे म्हणून मला करायची, असं करून तो केवायपी संपवायचा. पण बाहुबली प्रॉपर वेळ काढून मिटिंगला जायचा, प्रश्न घेऊन मिटिंगला जायचा, लोकांना समजून घ्यायचा. आणि कधी कधी असं व्हायचं ना की बोलता बोलता मध्येच क्रिकेटचा विषय निघायचा आणि 2 तास दोघांच्या फक्त क्रिकेटवर गप्पा व्हायच्या. व्हायचं असं की बाहुबली केवायपीला जायचा पण निघताना एक मित्र घेऊन बाहेर पडायचा. ओके, दॅट वॉज हिज माइंडसेट ऍक्च्युअली. कधी कोणाच्या बर्थडेचे इंटिमेशन्स वगैरे आले तर बाहुबली बोलायचं, सॉरी बल्लालदेव बोलायचं की अरे मी कोणाला यांना काही जास्त ओळखत नाही तर मी कशाला विश करू वगैरे, का आपला जास्त कनेक्ट व्हायचं म्हणे लोकांशी असे. पण बाहुबली आवर्जून समोर फोन करायचा त्या व्यक्तीला, त्याच्याशी बिझनेस बद्दल त्याला विचारायचा, त्याच्याबद्दल विचारायचा, त्याचं कसं चाललंय वगैरे वगैरे, आणि खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट करायचं. कधी सोशल अनाउन्स झाले तो अगेन बल्लालदेव वॉज बिझी, तो अवॉइड करायचा, मला नाही जायचंय. ओके. पण बाहुबली आवर्जून प्रत्येक सोशल अटेंड करायचा, प्रत्येक सोशलला फॅमिलीला घेऊन जायचा. आणि तो क्रॉस चॅप्टर पण लोकांशी असा कनेक्ट झाला ना की लोकांना वाटायला लागलं की बाहुबली आपलाच आहे. राईट. म्हणजे सगळ्यांना असं होतं की प्रत्येक सोशलला बाहुबली असलाच पाहिजे. ओके. मग एखादी कुठली पोस्ट टाकली बल्लालदेवने तर त्याच्या पोस्टला कधी लाईक्स वगैरे नाही मिळायच्या, कारण तो स्वतः कधी कुणाच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट नाही करायचं. पण बाहुबलीने एखादी पोस्ट टाकली त्याला भरभरून कमेंट आणि लाईक्स मिळायचे. ओके. म्हणजे लोक त्याला प्रेम करायचे कारण तो स्वतः लोकांना खूप चांगल्या पद्धतीने अप्रिशिएट करायचा. ओके. तर तुम्हाला काय वाटतं या केसमध्ये पुढे नेटवर्किंग जर्नीमध्ये सगळ्यात जास्त रेफरन्स कुणाला मिळते? बाहुबली. ओके. असंच झालं. मग कधीही मीटिंग मध्ये बोललं गेलं की कोणी चांगला इंटिरियर डिझायनर आहे का, तर आवर्जून बाहुबलीचं नाव घेतलं जायचं की बाहुबली तुम्हाला मदत करू शकतो, कारण क्रॉस चॅप्टर पण बाहुबलीची चांगली ओळख झाली होती. मग बल्लालदेवला वाटायला लागलं काहीतरी पॉलिटिक्स चालू माझ्या अगेन्स्ट काहीतरी कट रचला जातो एमबीसी मध्ये आणि सगळे कॉन्टॅक्ट बाहुबलीला चालले. पण तो शांत बसतानातला नव्हता, कारण ते दोघे मित्र होते. तर तो तिकडे गेला आणि त्याने बाहुबलीला विचारलं की बाबा तू काय जादू केलीस लोकांवर की सगळे लोक फक्त तुझंच नाव घेतात. ओके. सो बाहुबली बोलला की मी काही जादू नाही केली. ओके. मी फक्त कन्सिस्टंटली ऍक्शन्स करत गेलो, त्याच्यावर बिलीव्ह करत गेलो, ज्या नेटवर्किंगला गरजेचे असतात. राईट. सो इन नेटवर्किंग व्हॉट मॅटर्स द मोस्ट इज कन्सिस्टन्सी. अग्रीड? येस. सगळ्यांना पटतंय? ओके. काय होतं माहितीये, बरेच लोक नव्याने जॉईन करतात आणि ते खूप एन्थुझियास्टिक असतात की आता हे करणार ते करणार, आणि ते पहिले 1-2 महिने करतात पण पहिले 2-3 मीटिंग अटेंड करतात चांगल्या पद्धतीने, सगळ्या बिस्टॉक करतात, याच्यामध्ये सोशल अटेंड करतात. आणि 2-3-4 मीटिंग असं काही मिळालं नाही ना की त्यांना असं वाटतं की हे वेस्ट आहे सगळं, काही होत नाही, लगेच फ्रस्ट्रेट होतं. राईट. म्हणजे कसं झालं माहितीये की एका दगडावर बादलीभर पाणी होतायचं, काय फरक पडेल का दगडाला? पण त्या दगडावर कन्सिस्टंटली थेंब थेंब पाणी वर्षानुवर्ष पडत होते, त्याला होल पडतो, दगडाला पण होल पडतो, माहिती आहे तुम्हाला? राईट. दॅट इज ऑल अबाउट कन्सिस्टन्सी. बट व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज ऑफ कन्सिस्टन्सी? व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज ऑफ कन्सिस्टन्सी? सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन. तेच कन्सिस्टन्सी असतं. कन्सिस्टन्सी आपण कन्सिस्टंट का नाही राहा? व्हॉट डू यू थिंक? बोरिंग जॉब आहे, क्या बात आहे. रोज करायचं आहे. बोरिंग आहे हे, रोज करायचं आहे आणि बऱ्याचदा रिझल्ट आपल्याला लगेच मिळत नाही. मग आपल्याला वाटतं की वर्कआउटच होत नाही, त्यामुळे आपण ते सोडून देतो. गिटार किती लोकांनी वाजवायला शिकलेत किंवा कधी प्रयत्न केला गिटार वाजवण्याचा? यातला किती लोकांना गिटार वाजवता येतं आता ऍक्च्युअल मध्ये? अच्छा, क्या बात आहे. व्हेरी गुड. हे मस्त, म्हणजे हेच उदाहरण आहे ते. ओके. कारण मी स्वतः गिटार शिकतोय. समजा मी तर कधी 2013 पासून
खूप प्रयत्न केला की मला गिटार शिकायचा आहे. 18 मध्ये पण मी प्रयत्न केला. मग मी 23 मध्ये क्लास लावला की मी क्लास लावला, पैसे भरवर गिटार शिकेन, तरी मी प्रॅक्टिस नाही केली. पण आता एक योगायोगाने एक माझा मित्र, एमबीसी मधला मित्र मला भेटला आणि आमच्या डिस्कशन मध्ये गिटारचा विषय निघाला आणि त्या दिवशी मी ठरवलं की आय विल प्ले गिटार. मी काही करून शिकणार. एप्रिल 13 आम्ही भेटलो. तेव्हापासून आतापर्यंत एकही दिवस असा नाही, जर मी कुठे बाहेर असेल समजा नेटवर्किंग मिटिंगला, म्हणजे आउट ऑफ मुंबई जेव्हा मी गिटार कॅरी करू शकत नाही, असे 3-4 दिवस सोडले तर एकही दिवस असा नाही की ज्याची मी गिटार नाही वाजवत. मी रोज 15 मिनिटं प्रॅक्टिस करतो. कमीत कमी बोलतो तुम्हाला मी, 1 तास 1.5 तास पण होते माझी प्रॅक्टिस. पण जिथे माझ्या कॉर्ड मला पकडता येत नव्हत्या, कारण इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, कॉर्ड पकडता येत नाही तर मग आपण सोडून देतो, कारण फिंगर पेन वगैरे होतो. आता माझ्या कॉर्ड वाजायला लागले, मी स्विचिंग पण करायला लागलेलं आहे. आता फक्त माझ्या स्ट्रमिंग पॅटर्नवर काम चालू आहे. मे बी 2-3 महिन्यामध्ये अजून कन्सिस्टंटली प्रयत्न केला मी तर मी गिटार वाजवायला शिकेन, मला माहित आहे. पण मला हे कळलं की मला जे जमत नव्हतं ना आतापर्यंत, तर मला जमायला लागले. समजतंय? म्हणजे कन्सिस्टंटली आपण ऍक्शन केल्या तर आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके, याचं एक उत्तम उदाहरण हा मूवी आहे. पाहिला का तुम्ही कराटे किड? याच्यामध्ये सगळ्यात भारी सीन आहे जो मला खूप जास्त जवळचा मला आवडतो. याच्यामध्ये तो मुलगा जॅकी चॅनकडे येतो, तो त्याला बोलतो की मला कराटे शिकायचे आणि तो खूप ऍक्टिव्हनेस दाखवतो. तो जॅकी चॅन म्हणतो तुला कराटे मी शिकवतो, तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे, तुझे जॅकेट घातलेस ना ते काढायचं, जमिनीवर टाकायचं, उचलायचं, अडकवायचं, परत घालायचं, परत काढायचं, तुला एवढंच करायचं, मग मी तुला कराटे शिकवतो. आणि तो मुलगा ते करून करून कंटाळला की आता किती वेळ हेच करायचं फक्त, तर हा कराटे पुढे शिकवतच नसतो. ओके, त्यावर हा व्हिडिओ आहे. माझी असा व्हिडिओ प्ले करा प्लीज. साऊंड आहे ना? देखिए मिस्टर आन, मैं समझ गया मुझे क्या करना है, ठीक है? इज्जत देनी है, हाँ मैं समझ गया. मैंने अपना जैकेट 1000 बार पहना और उतारा है 1000 बार. क्या सिखाया आपने? ये सब बकवास है. मैं जा रहा हूँ. मुझे मारेंगे तो मार खा लूंगा. और जानते हैं आपके पास सिर्फ एक स्टूडेंट क्यों है? क्योंकि आपको नहीं आता है कुंग फू. साउत्रे, क्या? यहाँ आओ. जैकेट पहनो. मिस्टर आन, कहा ना मैंने? जैकेट पहनो. जैकेट पहनो. लेकिन मेरा जैकेट. जैकेट पहनो. मजबूत बनो. जैकेट पहनो. सख्त. जैकेट उतारो. याद रखो, हमेशा मजबूत रहो. जैकेट उतारो. मजबूत बनो. बाया पैर पीछे, दाया पैर पीछे, बाया पैर पीछे. जैकेट उतारो अपना. ध्यान लगाओ, हमेशा ध्यान लगाओ. बाया पीछे, दाया पैर पीछे. अपना जैकेट उठाओ. रुको. अपना जैकेट उठाओ. मजबूत रहो. अब टांग दो. टांग दो. टांगो. अब एटीट्यूड. मारो. अब टांगो और मारो. जोर से. जोर से. बहुत अच्छे. लेकिन मुंह मत बनाओ. जैकेट उतारो.
फेल में है चौधरी। हर चीज में हम जैकेट कैसे पहनते हैं, जैकेट कैसे उतारते हैं, लोगों के साथ कैसा बर्ताव करते हैं, सब कुछ कुंग-फू है। याच्यात तो सब कुछ कुंफू आहे म्हणतो ना, ते सब कुछ नेटवर्किंग आहे असं बघा तुम्ही. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये नेटवर्किंग असतंच, राईट. म्हणजे त्या मुलाला ते करताना असं वाटतं की मी काय करतो, मी कराटे कुठे शिकतोय, पण त्याला कळत नाही की तो इनडायरेक्ट कराटे शिकत असतो. तशाच एमबीसी मध्ये पण किंवा नेटवर्किंग मध्ये अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी असतात ज्या करताना आपल्याला वाटतं की रिझल्टच मिळत नाहीये, पण तुम्ही त्याची पेरणी करत असता. तर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये चायनीज बांबू थेअरी ऐकली असेल, राईट. चायनीज बांबू थेअरीमध्ये तुमचे पहिले 4 वर्ष आहे ना, ते बीज रोवल्यानंतर 4 वर्ष रोपटं पण दिसत नाही वरती, फक्त पाणी टाकायचं असतं आणि आपल्याला वाटतं काय वर्कआउट होत नाहीये, पण जेव्हा ते वर्कआउट व्हायला लागतं पुढचे 4 ते 6 वीक्स मध्ये कम्प्लीट 80 ते 90 पुढे झाड उभं राहतं, राईट. हेच नेटवर्किंग मध्ये पण होतं ऍक्च्युअल मध्ये. ओके, मग प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपल्याला असं वाटतं की कन्सिस्टन्सी म्हणजे प्रत्येक वेळेला 100% व्हायलाच पाहिजे, बरोबर ना, की मी रोज 1 तास जिम करतो, मी रोज 1 तास जिम केलीच पाहिजे. ओके, आणि हाच मोठा चॅलेंज आहे, कारण 100% कधीच प्रत्येक वेळेला होणार नाही. आणि त्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल हे आहे, हा जानेवारी महिना. ओके, जेव्हा सगळ्यांनी संकल्प केलेला असतो की आता माझी बॉडी मी यावर्षी कशी करून बनवणार, राईट. आणि मग फेब्रुवारीमध्ये अर्ध्या लोकांचं मोटिवेशन संपलेलं असतं आणि जिम अर्धी अधिक खाली झालेली असते, अर्धी अधिक खाली झालेली असते. आणि मार्च मध्ये आहे ना, यातले अजून लोक गळालेले असतात. ओके, सो व्हॉट डू यू थिंक, याच्यामध्ये कुणाला ट्रान्सफॉर्मेशन मिळेल आयुष्यामध्ये, की ज्याने सगळ्यात जास्त पैसे भरलेत त्याला, ओके, की सगळ्यात महागडे शूज घेतलेत त्याला, की पहिला 1 महिना प्रोटीन पावडर खाल्ली आहे त्याला? कोणाला असं ट्रान्सफॉर्मेशन मिळेल असं तुम्हाला वाटतं? कोणालाच नाही मिळणार. त्याला मिळेल जो रोज कन्सिस्टंटली जिमला जातोय आणि वर्कआउट करतोय. ऍग्रीड? ओके, मग आपल्याला काय वाटतं माहिती आहे की रोज 100% व्हायला पाहिजे, असं कधीच होत नाही. कधी 5% होईल, कधी 10% होईल, कधी 15%, कधी 20%, कधीतरी 100% होऊ शकतं, राईट. पण रोज दिसणं महत्वाचं आहे, रोज असणं महत्वाचं आहे. पुस्तक किती लोक वाचतात तुमच्याकडे? मी रेग्युलर म्हणतो, रोज कंपल्सरी रोज वाचतात. ओके, राईट. ती कन्सिस्टन्सी असते, म्हणजे मी रोज वाचतोय, आज मला वाचायला वेळच नाही मिळाला, ऍटलीस्ट 2 पानं तरी वाचून झोपेन, पण मी झोपणार, ते वाचूनच झोपणार, राईट. दॅट इज कन्सिस्टन्सी. मग रोज मला 20 पानं वाचायची गरज नाहीये. ओके, एक प्रश्न सगळ्यांना विचारतो, तुमचा सगळ्यात चांगला मित्र कोण? मनातल्या मनात बोला, मला सांगायचं नाही. सगळ्यात तुमचा बेस्ट फ्रेंड. मी डोक्यामध्ये कोणतरी आला असेल, ओके. आता हा तुमचा मित्र पहिल्या मीटिंग मध्ये तुमचा मित्र झाला का? आता भेटलो, आज भेटलो आणि आज खास मित्र, असं झालंय का? मग कसं झाला मित्र तुमचा तो? भेटून लॉंग रिलेशनशिप, बरोबर ना. शेअरिंग केवढी झाली असेल तुमच्या आपापसामध्ये, राईट. आणि इकडे आपण नेमकी गफलत तीच करतो, 1 मीटिंगला आलो, 2 मीटिंगला आलो, आता माझं काम चालू व्हायला पाहिजे, असं कसं होणार, राईट. सो नेटवर्किंग इज नॉट अबाउट मीटिंग पीपल, इट्स अबाउट स्टेइंग इन देअर मेमरी. त्यांच्या तुम्ही लक्षात राहिले पाहिजे काय, तर तुम्हाला रेफरन्सेस मिळतील ना, राईट. आणि यासाठी मार्केटिंगमध्ये एक रूल आहे, विच इज कॉल्ड एज रूल ऑफ 7. ऐकलंय का तुम्ही? रूल ऑफ 7 ऐकलंय का? नाही. ओके, कोणताही ब्रँड ज्या त्याच्यावर तुम्ही कुठली गोष्ट तुम्ही विकत घेता ना, कोणताही ब्रँड त्याच्याकडून वस्तू विकत घेण्याच्या अगोदर त्याने तुम्हाला कमीत कमी 7 वेळा टच केलेला असतो, तो तुमच्यापर्यंत कमीत कमी 7 वेळा पोहोचलेला असतो. ओके, म्हणजे कुठलाही बिझनेस आहे ना, कोणती व्यक्ती हा कुठल्याही बेस्ट बिझनेस कडून विकत घेत नाही, तर एक ट्रस्टेड किंवा जो बिझनेस त्याच्या लक्षात राहतो त्या बिझनेस विकत घेतात, राईट. सो एमबीसी मध्ये पण तुम्हाला असे बरेच टच पॉइंट्स मिळतील जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर फॉलो करू शकता. ओके, अँड वन ऑफ देम इज ज्या आपण बसतोय, राईट. रेग्युलरली भेटतो आपण, पण इथला आपला अपीअरन्स काय आहे, आपण इथे किती वेळेवर पोहोचतो, राईट. आपण किती ऍक्टिव्हिटी मध्ये पार्टिसिपेट करतो, दॅट ऑल्सो मॅटर्स, नो, राईट. बेस्ट केवायपी मीटिंग मला आपला एक टच पॉइंट आहे. तुमच्यातल्या किती लोकांची कुणाच्या लक्षात आहे कशी बेस्ट केवायपी झाली होती, म्हणजे कुणीतरी एकदम केवायपी केलं एकदम मस्त झाली होती, अशी कोणतीही केवायपी सांगा तुमच्या असेल तर डोक्यामध्ये? कुणाचीच नाही? बरेच. त्यातले एखादं एक्झाम्पल फक्त. हा, तर तुम्हाला माहित नसतं असं, तर केवायपी इज 1-to-1 मीटिंग, तिथले मेंबर्स एकमेकांबरोबर करतात.
वन ऑफ द एक्झाम्पल. मनोज, प्रिया, Okay. सर. आता माझी केवायबी 2016 मध्ये प्रियाबरोबर झाली होती. ओके. आणि प्रिया त्याला डिस्टर्ब होते ऍक्च्युअल मध्ये बरीच. आणि मी त्याला बिझनेस क्विट करण्याचा विचार केला होता की मला बिझनेस सोडून काहीतरी जॉब वगैरे बघायचं आहे असं. आणि दॅट वॉज लाईफ चेंजिंग पार्ट फॉर मी. तुमच्याबरोबर जी केवाय माझ्या अजून लक्षात आहे. कारण ती शी वॉज अ सिंगल लेडी, शी वॉज फायटिंग. आणि तेव्हा मला लाज वाटली की यार मी का क्विट करण्याचा विचार करतो, मला सगळं चांगलंच चाललेलं आहे. राईट. सो दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट केवायबीज ऑफ माय लाईफ. आणि अशा बऱ्याच झाल्या माझ्या पण ऍक्च्युअलमध्ये. अजून जरा माझी केवायबी जवळपास आम्ही 9 ते 10 तास एकत्र होतो असं. त्यानंतर आमची मैत्री अशी होती की एक 5 ला आम्ही चायनीज खायला जायचो कधी ऑफिसमध्ये आले की. असं होतं आमची मैत्री. ओके. अजून कोणाची केवायबी बाकी कोणाचे नाही झालं असं. काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन आलं डोक्यामध्ये, काहीतरी विचारलं असं कोणाचं नाही झालं अजून कोणाचं. बऱ्याच जेव्हा मी माझ्या स्टार्टअपची जस्ट आयडिया स्ट्राईक झाली होती, he had given me a rule of 1000 days. क्या बात. 1000 days मध्ये जर तुम्ही कन्सिस्टंट असाल, so you will get to, doesn't matter जसं तू म्हणालास रेफरल्स मिळतील नाही मिळतील, but you will understand how to be around. क्या बात. क्या बात. येस प्रिया. म्हणजे अशा 10 तासाच्या वगैरे केवायपीज व्हायच्या पहिल्या. त्याच्यातली मेमोरेबल केवायपी मी म्हणेन मनोज सरांना बरोबर, कारण आय वॉज अ मशीन दॅट टाइम. आय वॉज फेसिंग लॉट ऑफ चॅलेंजेस. सो आय थॉट की हे चॅलेंजेस फेस करायला हे मला मशीनच बनायला लागेल. अँड आय डिड वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ. सो दॅट टाइम ड्युरिंग दॅट केवायपी वॉज लाईक की आम्ही सगळे आहोत. यू डोंट ट्रीट युअर सेल्फ अलोन. सो आम्ही सगळे असणार आपल्याबरोबर, पण लाईफ एन्जॉय करायला शिकतो. फ्रॉम दॅट टाइम टिल पुढे अशी शिव्या खाते मी की मी भरपूर आणते, मस्ती करते. बट दॅट लाईफ ट्रान्सफॉर्मेशन वॉज फ्रॉम हिम. क्या बात. क्या बात. केवायपीज बऱ्याच लोकांसाठी लाईफ चेंजिंग पण असतात हा. आणि इट इज वन ऑफ द बेस्ट टच पॉईंट इन एमबीसी की ज्याच्यात लोकांना एकमेकांना कनेक्ट केलं पाहिजे. राईट. द नेक्स्ट टच पॉईंट इज बिस्टॉक. ओके. दादरला बिस्टॉक होतात ना रेग्युलर बेसिसवर. राईट. सो बिस्टॉक मध्ये पण तुम्ही इनिशिएट केलं पाहिजे, इनोव्हेट केलं पाहिजे आणि पार्टिसिपेट केलं पाहिजे सगळ्यांनीच ओव्हरऑल रेग्युलर बेसिसवर. ज्याची तर दादरमध्ये अजिबात कमी नाहीये सोशल्सची. ओके. ह्या भरभरून होतात आपल्याकडे, त्यामुळे तुमची बॉन्डिंग सगळ्यांची चांगली आहे, यात कमी सांगायला नको. पण नवीन लोकांना मी सांगतो, अनलेस यू कनेक्ट विथ पीपल, आपल्याला असं वाटतं की टाइम वेस्ट होतो आपला वगैरे वगैरे, तर हाच ऍक्च्युअली कनेक्शन पॉईंट असतो. जेव्हा लोक अनऑफिशियल एकमेकांना भेटतात. प्लेजरवर भेटणं वेगळं आणि असं भेटणं वेगळं असतं. राईट. आणि हाच अँगल तुम्हाला पिकनिकमध्ये पण मिळणार, याची पण दादरमध्ये कमी नाहीये. ओके. ह्याच्यात मला काही वेगळं बोलण्याची गरज नाही. तुमच्या सगळ्यांची बॉन्डिंग यामुळे जास्त आहे. पण अजून एक चांगला कनेक्शन पॉईंट तुम्हाला होऊ शकतो क्रॉस चॅप्टर मेंबर्सला कनेक्ट करण्यासाठी जो आउटबाउंड आहे, जी आपली 30, 31 आणि 1 तारखेला चाललेली आहे. 30, 31चा स्लॉट आता ऑलमोस्ट बुक झालेला आहे. फक्त 31च्या काही सीट्स बाकी आहे. ओके. सो आउटबाउंडला तुम्हाला क्रॉस चॅप्टरला लोकांना भेटायची संधी मिळेल, त्यांच्याशी कनेक्ट व्हायची संधी मिळेल. ओके. दादरने एमसीएल जरी मारलं नसेल तर दादर तेवढ्या वेळापुरती एमसीएल गाजवून जाते. ओके. प्रॅक्टिसला आता तुम्हाला बॉन्डिंग तुमची एवढी सगळ्यांची इंटरनली स्ट्रॉंग झालेली आहे की तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पण एमसीएलचे प्रॅक्टिस सेशन्स ऑल्सो पार्ट ऑफ अ गुड टच पॉईंट. याच्यात पण बऱ्याच लोकांचा बिझनेस खूप चांगला झालेला आहे. राईट. आणि जेव्हा आपण क्रॉस चॅप्टर लोकांना भेटतो ज्या वेळेला, तर आपल्याला असं वाटतं की समोरून लोक आपल्याशी येऊन बोलले पाहिजे, तर यू शुड कनेक्ट. बी बाहुबली, नॉट बल्लाल. ओके. मला काही लाईव्ह केस स्टडीज सांगतो एमबीसी मधल्या. सगळ्यात पहिली सौरभ कदम, ओळखता का तुम्ही? सिद्धगडचे मेंबर आहेत. यांचा बिझनेस लीज लाईन्स आहे, इंटरनेट कनेक्शनचा लीज लाईनचा बिझनेस आहे. एक दोन रिन्युअल त्यांचे कम्प्लीट झाले आता, रिसेंटली झाला होता. तिसऱ्या रिन्युअल येईल पुढच्या ह्याच्यामध्ये काही दिवसांनी. यांना काही बिझनेस सायझेबल नव्हता मिळाला आतापर्यंत, पण त्यांना त्या एमबीसी मुळे पहिला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याच्यामध्ये त्यांना सोलमेट, तुम्ही ऐकला का ब्रँड सोलमेट? नवीन जेनजी ब्रँडसाठी तो जास्त जेनजीसाठी फेमस आहे. त्यांच्या प्रत्येक आउटलेटचं त्यांना काम मिळालंय आणि प्रत्येक आउटलेटची कॉस्ट 25 लाख रुपये आहे. त्याचं रिन्युअल नेक्स्ट इयरला जेव्हा येणार, प्रत्येक वेळेला प्रत्येक आउटलेटचं, त्या प्रत्येक महिन्याला त्याला प्रत्येक आउटलेटला 5 लाख रुपये त्यांना रिकरिंग कॉस्ट चालू होणार. दॅट बिझनेस वी गॉट फ्रॉम एमबीसी रिसेंटली. बट ही इज देअर फॉर ऑल द ऍक्टिव्हिटीज. टीममध्ये नाही घेतलं, क्रिकेट खेळायला तिकडे असतो तो, सोशलला प्रत्येक असतो, प्रत्येक बिस्टॉकला असतो आणि प्रत्येक मिटिंगला असतो. राईट. आणि दुसरं एक्झाम्पल, ओके, हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे, मनोज सर. ओके. मनोज आता तशी तर आमची खूप जुनी ओळख आहे समजा, पण मनोज कनेक्ट सगळ्यांशी चांगला होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला सगळ्यांना माहिती आहे. अगेन ही देअर फॉर ईच बिस्टॉक, जे आम्हाला माहिती आहे. ईच मीटिंग, त्याने कुठली मीटिंग मिस केली मला तरी आठवत नाही की आम्ही एखाद्या मीटिंगला मनोज नाही असं कधी झालेलं नाही आतापर्यंत. ओके. प्रत्येक सोशल किंवा अरेस्ट तोच करतो, कारण ते
पिकनिक्स सगळे अरेंज पण तोच करतो बऱ्यापैकी सगळ्या, राईट. बट त्यामध्ये कनेक्शन खूप चांगले आहेत आणि मनोज सरांना आता हे सेकंड हायेस्ट इन एमबीसी विकॅन्स आहे, 12.5 करोडचा बिझनेस मिळालेला. ओके, गेल्या एवढ्या वर्षामध्ये जो ऑफिशियली ऍपवर आलेला. अनऑफिशियल तर मनोज सर आपल्याला वेगळं सांगतील काय असेल ते. माझ्यापेक्षा जास्त मिळाला पण काही टाकत टाकत ओके. सो असंच एक सतीश मानवे म्हणून मेंबर आहेत आपल्याकडे. सतीश मानवे इज इन टू लँडस्केप. ओके, त्याला पण एक पहिले 2 वर्ष सायझेबल बिझनेस नव्हता मिळाला. त्याला 2 वर्षाने पहिला कॉन्ट्रॅक्ट मिळाला जो होता 8 लाखाचा. त्याला लागून त्याला सेकंड कॉन्ट्रॅक्ट 9 लाखाचा मिळाला. मग त्याला झेडपीच्या शाळांचं काम मिळालं CSR ऍक्टिव्हिटीच्या अंडर. ज्यात तो HR ला भेटायला गेलेला ना, तेव्हा त्याने HR ला कोट केलं होतं 65,000 रुपये. तर HR त्याला समोरून बोलली की आमचं बजेट 85,000 आहे, तू 85,000 लावू शकतोस. आणि असं त्याला एका त्याला 500 शाळांचं काम मिळालं. सो यू कॅन इमॅजिन द बिझनेस, राईट. सो जे लोक नेटवर्किंग मध्ये पेशन्सने राहतात आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना मिळतच नाही, राईट. तो हे सगळं सांगितल्यावर जेव्हा भाऊबहिणीने सगळं सांगितलं, येस प्रिया, इथे आय वुड लाईक टू ऍड की प्रत्येक वेळेला बिझनेसच सगळं नसतं. देर आर मेनी पीपल विच आय एम ऑल्सो एन एक्झाम्पल की बिझनेस मिळतोच नो डाऊट कन्सिस्टन्सीमुळे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी प्लस पॉईंट सांगू शकते. वेन आय जॉईन MBC आय हॅड गॉट अ 3 years child and a 10 years child. Now that same 10 years child is working with Nitesh sir. So that is a biggest opportunity. कारण 12वी नंतर इंटर्नशिपसाठी खूप शोधायला लागतं आणि दॅट वॉज व्हेरी इझिली अवेलेबल फॉर मी अँड गेटिंग सच अ नाईस बॉस वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर हिम. म्हणजे कॉलेज आणि हे करून इट इज रिअली हेल्पफुल. सेकंड बिग थिंग, आय गॉट अ सेकंड फॅमिली. माहेर घर म्हणतात बट आय वोंट से दॅट. फॅमिली इन द सेन्स की माझे बरेचसे केसेस चालू होते तेव्हा. पोलीस स्टेशन माहीत नाही, कोर्ट्स माहीत नाही. सो देवर मेनी पीपल हिअर ज्यांनी त्यांचे फ्रेंड सर्कलमध्ये ॲडव्होकेट सांगितले, पोलीस सांगितले, म्हणजे सांगितले जिथे माझे कॉस्ट पण कमी झाले अँड आय वॉज व्हेरी इट वॉज अ व्हेरी रिलायबल सोर्स. कारण जे काही चालू होतं माझ्या आयुष्यात ते खूप वोलाटाईल चालू होतं अँड आय वुड से व्हेरी प्राऊडली की ह्याच ह्याच्यात पोस्ट अँड मध्ये एक पार्टी थ्रू केलेली 1 year बॅक करेन माझे केसेस सगळे 10 वर्षांनी संपले अँड दॅट complete श्रेय मी MBC लाच देते. आणि आय गॉट लवली फ्रेंड्स. बाय प्रोडक्ट थिंग्स ऑल्सो विथ जी TIG आय थिंक सो 3rd 4th टर्म आहे प्रेसिडेंटशिपचं. आय व्हेरी नाईसली रिमेंबर मंगेश सर नेहमी सुरेखा मॅडम माझी सख्खी मावशी की हिला का घेऊन आली. बिकॉज सिन्स आय लॉस्ट माय हजबंड एव्हरी his talk or every fan I used to actually cry. I could not talk. But today taking the 4th time presidentship is the honor for me. मॅडम ज्या बोलले तसंच की फर्स्ट नेटवर्किंग मध्ये तुमचा बॉन्ड क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. माझं पण एक एक्झाम्पल सांगतो. मी माझ्या मुलाचा शाळेचा फॉर्म भरायला विसरलो. तारीख निघून गेली, वाईफ वगैरे सगळे गावाला होते आणि प्रेशरमध्ये की आता काय करायचं. आणि त्याच वेळेला मी देशमुख सरांच्या ऑफिसमध्ये बसलेलो आणि मी म्हटलं सर असा प्रॉब्लेम झाला आणि तारखा वगैरे सगळ्या मिस झाल्या. सरांनी मला वाटतं दादरमधल्या त्या स्थानिक नगरसेवकाला बोलवलं तिकडे. माझा फक्त सांगितलं चेक घेऊन जा आणि भर, माझं ऍडमिशन झालं. म्हणजे ह्या गोष्टी पैशाने होत नाही. म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत सगळ्यांकडे. म्हणजे एक सांगतो की काय होतं MBC मध्ये रिलेशन्स किंवा या बॉन्डचा फायदा. आता बरेच निघतील ऍक्च्युली. मला सेशन पण घ्यायचं. येस, मी म्हणेन की बिझनेस तुम्ही डोक्यात ठेवूच नका. कारण काय होतं की जसं सुबोध सरांनी सांगितलं की मी सुद्धा आज कदाचित गावी ऊसामध्ये दिसलो असतो शेती करताना. कारण काय एका सर्टन स्टेजला फॅमिलीमध्ये कुठेतरी पार्टनरशिपचा इश्यू झाला होता आणि मला वाटलं की आता कशाला सोडून देऊया, सगळं निघून जाऊया. सेम मॅडम बरोबर कीप झाली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितले की हे तुम्ही टेक ओव्हर कसं करू शकता. कोविड पिरियडमध्ये मी अराउंड 1 CR देऊन मी कंपनी टेक ओव्हर केली आणि त्यानंतरचा बऱ्याचशा गोष्टी सक्सेस स्टोरी झाल्या. बिझनेस मी म्हणेन की सुरुवातीला 2-3 वर्ष मला काहीच मिळालं नाही. कारण माझं नंबर ऑफ जे बिलिंग जे आहे ते असं खूप जास्त असल्यामुळे, वर्षाचं बिलिंग असल्यामुळे खूप काही रेफरन्सेस मिळाले नाहीत. पण मी म्हणेन GLC मध्ये माझ्या मुलीला 10,000 मधून
एक ऍडमिशन कलेक्टरच्या डोक्यावर बंदूक ठेवून तो तर हे काय ही कुठली पद्धत आहे, कुठली एजन्सी आहे तुमची, काय काम करता तुम्ही. म्हणतात कलेक्टरला विदिन म्हणजे मला तिथे 12ला 5 मिनिटं असताना तिथे ऍडमिशन झाले आणि 10,000 लोकांमध्ये एक ती अशी एकमेव व्यक्ती आहे की तिला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला तिला ऍडमिशन मिळालं आणि 5 मिनिटं असताना सर बोलले अरे माझ्या स्क्रीनचा तू फोटो पण मागतोयस, मी कलेक्टर आहे, काहीतरी जाण ठेवा बोलतात. म्हटलं सर सॉरी, पण हे कुठेतरी एमपीसीची ताकद आहे. मी म्हणेन की असे खूप इन्सिडेंट्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतील. सो थँक्यू. एक पॉईंट जो मला वाटतं आपण कन्सिडर केला पाहिजे की मला जो बिझनेस मिळाला ना हा सगळ्या व्हिजिटरकडून मिळालेला आहे आतापर्यंत. म्हणजे आता लास्ट मला वाटते 2 वर्षापूर्वी व्हिजिटर आलेला त्याने LICचं ॲड पण दिली मला नक्की करायला. बरोबर त्याच्या आधी जो व्हिजिटर आलेला त्याने मी आणलेला व्हिजिटर होता त्याने 30 लाखाचा बिझनेस दिला. मीटिंग याला एक सपोर्ट आहे, ट्रस्ट बनते लोकांमध्ये. तसा बघा बिझनेस मिळाला आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि जे मसल्स लेव्हलबद्दल आपण बघितलं तर अरुण सर खूप मोठं उदाहरण आहे. जवळपास 30च्या वरती नॅशनल प्लेअर तयार केलेत त्यांनी आता एकदम त्याच्या त्या बिझनेसवरती. थँक्यू दादा तुम्हाला काय नाही बोलणार, बोला. माझा बिझनेस हा सगळ्यात आगळा वेगळा आहे. मी सुरुवातीला 5-6 वर्ष मला 1 रुपयाचा बिझनेस नाही मिळाला. नंतर चैतन्य हॉटेलसाठी फी सप्लाय करायला लागलो ना, आता तो बिझनेस एवढा पाईपलाईन मध्ये चालू आहे ना, तर मलाच फिगर माहीत नाही पडत. मला वाटते मे बी दर वर्षाला मला वाटते 48 ते 50 लाखाचा बिझनेस मला दर वर्षाला मिळतो. ही फक्त कन्सिस्टन्सीची पॉवर आहे. कारण मी सातत्याने येत राहतो आणि माझ्या येण्यापाठचा एकच उद्देश असतो, बिझनेस नाही भेटत तर चालेल पण रोज नवीन 2-3 गोष्टी शिकून जायचं. ताईने आज मी तुम्हाला महिन्याला सांगितलंय तुमचा 30-40 लाखाला महिन्याला जातोय म्हणून तुम्ही वर्षाचा पकडताय. ओके, त्यांचे मी नेहमी इंडस्ट्रीमध्ये एक्झाम्पल देत असतो, यांचं प्रियाचं प्रत्येक वेळेला. ओके चलो. सो हे सगळं जेव्हा सांगितलं बाहुबलीने भल्लालदेवला, तर भल्लालदेवला पटलं. तो म्हटलं की त्याच्या पुढे मी पण हे सगळं फॉलो करेन. मग भल्लालदेव पुढच्या प्रत्येक मिटिंगला वेळेवर यायला लागला. ओके, वेळेवर यायला लागला, चेअर्स वगैरे सगळ्या अरेंज करायला लागला, लोकांना भेटायला लागला, कनेक्ट व्हायला लागला लोकांबरोबर, फॅड चांगला बनवायला लागला, क्रिएटिव्ह बनवायला लागला, लोकांच्या लक्षात राहायला लागला. ओके, प्रत्येक सोशल अटेंड करायला लागला, KYP ला वेळ द्यायला लागला, इंडस्ट्रियल व्हिजिटला जायला लागला, सगळ्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली, जे अगोदर बाहुबली करायचा. मग सिच्युएशन असेल वर्षानंतर की कुणी विचारलं कुठल्याही चॅप्टरमध्ये की यार भल्लालदेव कोण आहे, तेव्हा लोक बोलायचे त्याला आवर्जून भेटा, जबरदस्त माणूस, राईट. म्हणजे भल्लालदेवने पण हेच फॉलो केलं की त्याने फक्त फॉलो केली ती कन्सिस्टन्सी. ओके, कुठलं मॅजिक वगैरे नव्हतं याच्यामध्ये, रिलेशनशिप्स आणि व्हॅल्यूज लोकांच्या लाईफमध्ये ऍड करणं, राईट. सो कन्सिस्टन्सीचं काय माहिती तुम्हाला, कन्सिस्टन्सीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला एफर्ट्स आणि डिसिप्लिन लागतं. म्हणजे हे 1 डेचा जॉब नाही, तुम्हाला रेग्युलर बेसिसवर ते कंटिन्यू करत राहावं लागतं. ओके, म्हणजे छोटे छोटे ऍक्शन्स असतात प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला आणि प्रत्येक वर्षाला. म्हणजे बड्डे असला की व्हॉट्सअप करणं इज व्हेरी इझी, राईट. ते पण काही लोक करत नाही, ते वेगळी गोष्ट आहे. पण उचलून फोन करणं हा हे एफर्ट्स आहे. एखाद्याला कॉल लावणं, भले त्याने उचलला तर वेगळी गोष्ट आहे, पण ऍटलिस्ट ते ट्राय करणं इज एन एफर्ट, राईट, जे लोकांच्या लक्षात राहतं ऍक्च्युअल मध्ये. ओके, सो या दोघांनी तेच फॉलो केलं आणि दोघे त्यांना सक्सीड झाले. ओके, सो नाव एमपीसी वॉन्ट्स यू टू सक्सीड. एमपीसीची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी बाहुबली व्हावं, भल्लालदेव होऊ. ओके, तुम्ही पण तेच करावं आणि युअर जर्नी स्टार्ट्स फ्रॉम अन इनविजिबल एंटरप्रेनर टू द मोस्ट रिमेंबर्ड एंटरप्रेनर. ओके, तुम्हाला हेच फॉलो करायचं, कन्सिस्टन्सी. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.